हँडपंपाचं पाणी तो पण जात नाही बरोबर. पाईप टाकलेलं म्हणजे आता पूर्ण बुजले गेले किंवा काय झालं तो पाणी रस्त्यावर येते तर तो पाणी तिथं आपला नाला जवळ आहे. जर पाईप वगैरे टाकून जर तिकडे काय चांगलं आहे. कंटिन्यू वापर ते लोक काळजी घेत आळा राखायसाठी सांगा गुरांसाठी त्याला शिकवून द्यावं तुम्हाला द्यावं लागलं. याच्यावर मी कितीदा सांगितलं हळीत पाणी थांबत नाही म्हणजे ते झिरपून नाही जात ते कपडे धुणारे वगैरे सगळं हे करून येऊन तर तुम्ही देऊ शकता. आता मी काय देऊ शकणार नाही देऊ तर मेन म्हणजे साठी बांधलं तुम्हाला माहिती होतं पाण्यासाठी याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. आमच्या तिथं म्हणजे हँडपंप आहे त्याचं पाणी पूर्ण म्हणजे ओव्हरफ्लो तिथं जागेच्या जागे होतो तिथं जे महत्वाचं एक सांग आपण वैयक्तिक जर सोर्स कंटे केले ना तर ते एक समस्या सोडू शकतो म्हणून. आता हा पुढचा मी विषय घ्यायला होता एमएलएचा आपल्याला पुढच्या आराखडा करायचा. एमएलएचं जे नाव आहे ते आता नाव बदललंय. काय नाव झालं छोटं जी रामकराचं नाव झालं. म्हणजे त्या योजनेचं नाव होतं ते आता चेंज झालं. तर पुढची आराखडा आपला तयार करायला समजलं. त्याच्यामध्ये वीर पुनर्वंशी नाव ज्यांना द्यायचं असेल ते नावं त्यांनी देऊन टाका. असं नको व्हायला का आम्ही पंचायतीपासून पोहोचलो नाही पंचायत स्वतः नावं घेणार नाही. प्रत्येक लाभार्थ्यांनी पंचायतीमध्ये या किंवा इथं बसले तर मला नावाची तुमची यादी करून तुम्हाला विषय सांगतो. तुम्हाला कोणत्या विषय टाकायचे असेल तुम्ही टाकून तुम्हाला तिथे सर्व माहिती ना आपले रोजगार घेऊन जातील आराखडा तयार करतील ज्याचं मंजूर त्यांनी काम करा त्यांना कुशलची आणि कुशलची पेमेंट तुम्हाला तर योजना मी तुम्हाला मी योजना वाचून दाखवतो म्हणतो. ते आडवा